लातूर जिल्ह्यात 2 दिवसापासून अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा पाहायला मिळतो, तर अनेक पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई करून काळा बाजारात इंधन विक्री करण्यात आल्याच्या तक्रारी देखील प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात। अवैधरित्या खुल्या बॉटल आणि बॅरलमध्ये डिझेल विक्री करणाऱ्या लातूरमधील मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या 2 पंपांचे परवाने जिल्हा प्रशासनाने निलंबित केले आहेत। पुढील आदेश येईपर्यंत या दोन्ही पेट्रोल पंपांना इंधन पुरवठा करता येणार नाही असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत आणि याबाबतच मंत्री पेट्रोल पंपावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। गेल्या 2 ते 3 दिवसापासून लातूर शहर आणि लातूर जिल्हाभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली होती। त्या पार्श्वभूमीवरती पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील यापेक्षानं किंवा वाढतील अशी भीती लोकांमध्ये होती। त्यानुसार पेट्रोल पंपावरती लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती आणि त्याच दरम्यान प्रशासनाने देखील या पेट्रोल पंपावरची चेकिंग केलेली आहे आणि या सध्या मी उभा आहे मंत्री पेट्रोल पंपावरती। या पंपावरती काल प्रशासनाने कारवाई करत या मंत्री पेट्रोल पंपाचा पुरवठा जो आहे तो बंद केलेला आहे। कारण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पेट्रोल टंचाईच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल हे कॅनमधून किंवा मोठ्या टाक्यांमधून विक्री केलं जात असल्याची बाब जिल्हा अधिकाऱ्यांच्या लक्षात आली होती आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या जिल्हा अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात अनेक जणांनी कळवल्या होत्या आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींवरती या सगळ्या बाबीवरती लक्ष देत एक लातूर शहरातील 2 पेट्रोल पंप, एक SPCL मंत्री पेट्रोल पंप आणि दुसरा म्हणजे लातूरचा रजनी पेट्रोल पंप, या 2 पेट्रोल पंपावरती कारवाई केलेली आहे आणि या पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात कॅनमधून डिझेल आणि पेट्रोलची विक्री होत असल्याचा ठपका या ठिकाणी प्रशासनाने ठेवत ही कारवाई केलेली आहे। तुर्तास या पेट्रोल पंपावरती जेवढा साठा शिल्लक आहे तो साठा पाहता जेवढा साठा शिल्लक आहे तेवढंच पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। यानंतर येणारा जो नवीन पुरवठा आहे तो पुरवठा या ठिकाणी प्रशासनाने बंद केलेला आहे। एकंदरीतच पाहता या पुरवठ्यावरती प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणी या पेट्रोल पंपाचे मॅनेजर या ठिकाणी आहेत। मला सांगा काय नेमकी परिस्थिती आहे, कशामुळे प्रशासनाने कारवाई केलेली आहे? प्रशासनाने कारवाई म्हणजे आज केली की आम्ही बॅरल वगैरे डब्यात वगैरे दिल्यामुळे सध्या शेतकऱ्याची अडचण हीच आहे की पोकलँड JCB हे शेतामध्ये बंद पडल्यामुळे ह्यांना बी देणं आम्हाला जरुरीचं वाटले, त्यामुळे आम्ही दिलं। तर ह्यांनी प्रशासनाने आमच्यावर कारवाई अशा प्रकारे केलेली आहे। आम्ही असं काही कोणाला 2 नंबर असं त्या प्रकारे कुठलंच काही दिलेलं नाही। स्वतः टीम येऊन त्यांनी चेक करून गेले पंपावर। हा प्रकारे पंप आमचा चालूच आहे आणि सगळ्याला आम्ही प्रत्येक सेवा देत आहे। प्रशासनाला काय नेमकी विनंती असणार आहे अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला वाटतो, त्यामुळे हे तुम्ही शेतकऱ्यांना ड्रममध्ये पेट्रोल दिलेलं आहे, पण काय विनंती असेल सरकारकडे प्रशासनाकडे? सध्या तर सगळे शेतकरी असेच बोलतात की आम्ही बी कलेक्टरला आम्ही एक लेटर देणार आहेत त्यांना बी, कारण की आमचे दुसरं धंदे नाहीत, फक्त JCB एका जागून हलवता येत नाहीत। कारण की तर हिवी असल्यामुळं आम्हाला बी त्यांनी थोडं पंपवाल्यांनी मदत केली पाहिजे असं प्रशासनाला त्यांचं सांगणं आहे। मग त्यांना काल बी असं विषय एका ही झाल्यामुळे एक शेतकरी येऊन इथे कालवा करून गेला पंपावर, त्याचं बी आम्ही व्हिडिओ फुटेज काढलेले आहे, तरी ते आम्ही साजरं करून यांना दाखवतो। असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बी डिझेल पेट्रोल सहकार्य करावं, देण्यात यावे बॅरलमध्ये तरी थोडं तरी होणार। निश्चित स्वरूपात सर्वसामान्य वाहनधारकासोबतच जे सामान्य शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये सध्या नांगरणी सुरू आहे, कोळपणी सुरू आहे, शेतीचे कामं असतील, JCB असतील, पोकलेन असतील किंवा ट्रॅक्टरच्या कामासाठी हे पेट्रोल डिझेल त्यांना कॅनमधून न्यावं लागतं। त्यामुळे प्रशासनाने देखील कुठेतरी या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे असं पेट्रोल पंप चालकाचं म्हणणं आहे। मात्र ही कारवाई आता झालेली आहे, यानुसार आता प्रशासन नेमकी कशी भूमिका घेते हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.